सर्व पत्रकार बंधूंचे कोळकी ग्रामपंचायततर्फे हार्दिक स्वागत. आजचे पत्रकार परिषदेचे मूळ कारण असे आहे, आम्ही सत्ताधारी पक्षातून विरोधी गटात गेलो. त्याचं मूळ कारण आहे की आमची कामं होत नव्हती. प्रथमतः तुम्हाला सांगायचं तात्पर्य आहे की कोळकी गावात पहिल्यांदाच इतिहासात ही पत्रकार परिषद घेतली जात आहे. याचं मूळ कारण की जे आमचे सदस्य आहेत त्यांची कामं जाणीवपूर्वक लावली जातात की जे आम्ही कामं सांगतो ती कामं ऐकली जात नाही, दुसरीच कामं केली जातात. सरपंच चालू मीटिंगमध्ये ठराव करतात आणि दुसऱ्याच्यात दुसरी कामं केली जातात, असं घडलं जाते. त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. येणाऱ्या महिन्यात 2 महिन्याच्या ग्रामपंचायत निवडणूक लागणार आहे. सत्ताधाऱ्यांचे पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे आमच्या सदस्यांची कामं डावलली जातात. जे आम्ही काम सांगल ते करतो, बघतो आणि सांगतो. त्याच भाषेत फक्त आम्ही 6 महिने झालं ग्रामपंचायतमध्ये कारभार करतोय. ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयाचा निधी पूर्ण आहे, पण त्या निधीचा कुठेही उपयोग गावाच्या विकासासाठी उपयोग केला जात नाही. गावातील प्रमुख समस्या रस्ते, गटर्स, घाणीचे साम्राज्य बाकीच्या बाजूला, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही. त्या अशा कारणामुळे आमच्या गावाची कार्यपद्धती आहे ही चुकीच्या मार्गाने चाललेली असल्यामुळे आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे. गावात कचऱ्याची व्यवस्था नाही, गावात पाणी वेळेवर येत नाही, गावात रस्ते व्यवस्थित नाहीत. या सर्व बाजू आम्ही आमच्या ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये ठणकावून आम्ही सांगतो किंवा या गावात समस्या आहेत, तर फक्त हो करतो ही उत्तरे दिली जाणार आहे. आम्ही आमदार सचिन पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने गावात भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे. थोड्याच दिवसात ती कामं चालू होणार आहेत. पण जो काय ग्रामपंचायतीच्या वाटणीचा जो निधी आहे तो सरपंच, ग्रामसेवक यांना मागण्याचा प्रयत्न केला तर तो आम्हाला मिळत नाही. यामुळे आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. कोळकी ग्रामपंचायतमध्ये एक 6 महिन्यापूर्वी ठराव झाले ठराविक कामाची. त्याचं अजून टेंडर प्रोसिजर नाही. जाणीवपूर्वक राजकारण करायचं धार्मिक कामात. टेंडर आम्ही ओपन करा म्हणलं तर उडवाउडीचे उत्तर द्यायचे, राजकीय त्याला वळण द्यायचा प्रयत्न करायचा. आम्ही त्यांना सांगितले किंवा आम्हाला काय गावाच्या विकासा कामात राजकारण कुठेही आणायचं नाही, पण जे ठराव झाले ती कामं तुम्ही चालू करा. आम्हाला काय त्याचे कोणाच्या हस्ते उद्घाटन करा, आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही. पण आता राहिला 1 ते 1.5 महिना ग्रामपंचायतला. या काळात कामं होणे गरजेचे आहे. पण तुम्ही ते तसं करत न करता बघू करू हीच उत्तर चालले. असे बरेच प्रश्न आहेत. त्यांना आता आम्ही सांगितले तुम्ही जर नाही सहकार्य केलं तर आम्ही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहे आणि आपल्या ग्रामपंचायत चौकशी लावायला सांगणार आहे. असं जर सहकार्य नाही केलं तर आम्ही चौकशी लावायला मंत्री महोदयांना लावणार आहे. कारण त्यांना पण सहकार्य करावं. कारण ह्याच्या आधी 30 वर्षाच्या काळात असं कधीच घडलं नाही ग्रामपंचायतीमध्ये की विरोधकाची कामं डावलले, त्यांची कामं न करणे. पण ह्या 2-3 वर्षाच्या काळात पूर्णपणे असं डावलून कामं करणे, आमची कामं न करणे, त्याला एक राजकीय ओलंदीचा कार्यक्रम बंद केला. तर असं होऊ नये
या दृष्टीने आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आम्ही याच्या आधी जे सरपंच त्यांना पूर्ण विरोधकांना सुद्धा घेऊन गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, पण आता तसं दिसत नाही. पूर्ण आता राजकीय वलय याचा प्रयत्न करतात. नमस्कार, सुस्वागत. या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी, आपण सर्व भाजपचे कार्यकर्ते, माझे पत्रकार बंधू, आपण सर्वजण आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाला त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हटलं तरी आपण कोळकीचे नाव घेतो आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आज पत्रकार परिषद का लावली हा विषय सर्वांच्या मनामध्ये बिंबणार आहे आणि सर्वांना त्या गोष्टीची खंत आहे की आज कोळकी सारख्या फलटण तालुक्यात नावाजलेल्या गावामध्ये पत्रकार परिषद का लागते. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज गेले 30 वर्ष आम्ही राजकारणात आहे आणि जवळजवळ 20 वर्ष आम्ही ग्रामपंचायत आहे, पण अशी कधीच वेळ आलेली नाही. ही वेळ का आली तर आता चालूच्या बॉडीमध्ये सांगायचं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांशी व्यवस्थित कॉम्बिनेशन नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरपंच मॅडम काय करतात, ग्रामपंचायतमध्ये येतात, मासिक मिटिंगला येतात आणि चहा पिऊन जातात, दुसरं काही त्या करतच नाही. आम्ही प्रश्न विचारले त्यांना तर त्या प्रश्नाचे उत्तर कधी देतच नाही. किती जरी विचारलं, मॅडम अहो आमची ही कामं का थांबवलेत तुम्ही, ती कामं का थांबवलेत तुम्ही, सह्या का करत नाहीयेत, तर मॅडम काहीच बोलत नाहीत. आणि जेव्हा आम्ही नंतर ग्रामसेवक अण्णांना विचारतो की मॅडम या प्रश्नांची उत्तर देत नाहीत, तेव्हा अण्णाही हात मोकळे करतात आणि अण्णा म्हणतात या सभेची मासिक मिटिंगचे अध्यक्ष कोण आहे, तुम्ही अध्यक्षांनाच प्रश्न विचारा. आणि मॅडम काहीच बोलत नाहीत. तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा. ग्रामसेवकही काय बोलत नाहीत आणि मॅडमही काय बोलत नाहीत. मॅडम फक्त मासिक सभेला येतात आणि बाकीचे 29 दिवस कोण बघतं, सगळा कारभार कोण बघतं, त्यांचे प्रतिनिधी बघतात. हे चालतं का कुठं? तुम्ही सरपंच आहे, एवढ्या मोठ्या कोळकीसारख्या गावात तुम्ही सरपंच आहे, तर तुम्ही फक्त नाममात्र का राहता? बाकीचे 29 दिवस कोण काम बघतं? तुमचे घरचे काम बघतात, ते बघतात, पण असं करतात की व्यवस्थित काम बघतच नाहीत ना. याचं काम करायचं नाही, त्याचं काम करायचं नाही, विकास कामे अडवायचे. गेले मी तुम्हाला सांगते 20/5/2025 मे महिन्यात मालोजीनगर वार्ड क्रमांक 3 मधून मी निवडून आलेले आहे. तर आमच्या मालोजीनगर वार्डमध्ये हनुमान मंदिराचं काम, सुशोभीकरण, अंगणवाडी आणि अभ्यासिकेचे सुशोभीकरण, ऑल कंपाऊंड अशी आमची कामे होती आणि ती कामे सर्व मिटिंगच्या समोर मंजूर झाली. सगळ्यांनी त्याला मंजुरी दिली. पण ते काय झालं, आता गेली जवळजवळ 5-6 महिने झालं मॅडम असंच ठेवत चाललेत आम्हाला. डीएससी देत नाही त्याच्यावरती. काम मंजूर आहे, टेंडर मंजूर आहे, तुम्ही डीएससी देत नाही. गेल्या मिटिंगला तर विकास भाईंना सर्व सदस्यांना विचारा, मी मिटिंग वाढवली, तुम्ही सही केली तरच मी मिटिंग पुढे चालून देईल, तर मिटिंग चालून देणार नाही. पण त्यावरही काही नाही. सर्व सदस्यांना 17 सदस्यांना तुम्ही विचारा, सर्व सदस्य त्या दिवशी होते, तर ते सर्वांच्या समोर म्हटले की मॅडम मी 2च दिवसात सही करते आणि तुमचं काम चालू करते. फक्त बोलतात. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की मिटिंगला एक विषय होतो आणि ती कामं अजिबात सुद्धा होत नाहीत. मिटिंगमध्ये एक विषय, मग मिटिंग मधला विषय होत नाही तर मिटिंग कुठं चालतात ते तुम्ही पण जाणून घ्या. मिटिंग मधले विषयच होत नाहीत आणि झाले विषय तर ती कामं आमची होत नाहीत, बाकीच्याच कामाला प्राधान्य दिले जातं. मग मिटिंग 5च्या पुढे चालतात, कुठं बसून चालतात, हे तुम्ही सगळे जनतेने याचा अभ्यास केला पाहिजे. याच्या अगोदर हे कधीच होत नव्हते. दत्तूपंत अण्णांनी होते बरेच वर्ष सरपंच, पण त्यांनी कधी असं विरोधकांना, काशीबाईंना माहितच आहे ते विरोधक होतेच अगोदर, असं कधी कुणाला डावललं नाही की कुठल्याही पक्षाची ग्रामपंचायत असू द्या, सर्व पक्षांना बरोबर घेऊनच कामं केलेली आहेत. मग या 5 वर्षातच असं का होतंय, हा अभ्यास जनतेने सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात गोष्ट एक मला महत्वाची म्हणजे खूप वाईट वाटलं, एक खंत आहे. पाठीमागच्या काळात खूप पाऊस होता, त्या पावसाच्या वेळेस स्वतः आमदार आले होते. आमच्या वार्डमध्ये मोऱ्यांच्या घरात एवढं पाणी झालं होतं. आज आमचा वार्ड आहे, आम्ही फक्त वार्डचाच विषय घेत नाही पूर्ण गावाचा, कारण मी पण एक माझी सरपंच आहे. मी सर्व गावाचा विचार करत असते, परंतु जेव्हा माझ्या वार्डावर विषय येतो तेव्हा स्वतः आमदार साहेब आले होते त्या ठिकाणी. आमदार साहेबांनी पाहणी केली. त्यांनी सांगितलं की एमएससीबीच्या तिथून चारी काढून घ्या, काही जीसीबी वगैरे लावून काय करायचंय तो खर्च करा. आम्ही जीसीबी लावून ते पाणी इकडे येण्यापासून अडवलं.
तर ग्रामपंचायतमध्ये आम्ही जीसीबी लावला, आमच्या वार्डातून जीसीबी लावला म्हणून त्या जे काही कॉन्ट्रॅक्टर होते त्याची बिलं काढली नाहीत. मग तुम्ही जाणून बुजून आमच्यावर ह्या गोष्टी करतायत, आमच्यावर अशा कुरकुड्या तुम्ही करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. सरपंच मॅडम बोलणार नाही, 29 दिवस दुसरंच कोणतरी येऊन लागणार, हे चालणार नाही. आणि मी मासिक मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलं होतं की जे सरपंच आहेत त्या सरपंचांनी काम बघायचं. आम्ही पण सरपंच होऊन गेलो, त्याच्या अगोदर पण नाळे मॅडम झाल्या, बोर्डे मॅडम झाल्या, त्यांच्या लक्षांनी कधी लक्ष दिलं नाही. मग तुम्ही लक्ष देताय तर व्यवस्थित पण लक्ष देत नाही ना. ठराविक जणांची कामं अडवायची, ठराविक जणांची कामे करायची. इलेक्शन आलंय, तुमच्या वार्डातली कामं करायची तुम्हाला कसं कळतं? आणि आता सगळे कोळकीतील सगळेजण सुशिक्षित आहेत, सर्वांना कळतं काय सत्य आहे आणि काय असत्य आहे. सर्व सुशिक्षित वर्ग आहे, त्यामुळे किती कामं केली, काय केलं तरी सर्वांना सर्वच माहित आहे. त्यामुळे असे करू नये असं माझं ठाम मत आहे. आणि गेली 5 वर्ष जेव्हापासून ही बॉडी आली आहे सतत हे विषय होत आहेत. आम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत पण ह्या तक्रारी केल्या, परंतु त्यात काहीच बदल नाही. काहीच बदल नसल्यामुळे आम्ही नंतर आदरणीय रणजितदादांच्या पक्षामध्ये गेलो. कारण दादांचं आपण बघतोयच आता कितीतरी लाखाची कितीतरी कोटीची कामं दादांनी मंजूर करून आणलेली आहेत. आदरणीय जिजामाला बहिणीचं त्यांना सहकार्य असतं. आमदार आपण बघतोय एक शेतकऱ्याचा मुलगा जो आमदार झालाय, पण आमदार साहेब तळागाळात येतात. आम्ही बघतोय ज्या ठिकाणी समस्या आहे तिथं आमदार साहेब आहेत. रणजितदादांचे भाऊ शमशेरदादाही त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहेत. आणि जेव्हा आम्ही आलो या ठिकाणी आमचे जयकुमार दादा असतील किंवा बाळासाहेब काशीद असतील, संदीपाई नेवसे असतील, सर्वच भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला एवढ्या चांगलं म्हणजे आमचं अभिनंदन केलं आणि आम्हाला चांगल्या प्रकारे स्वीकारलं. आज आम्ही ग्रामपंचायतचे 8 सदस्य आणि पंचायत समितीचे सचिव भैया रणवरे असा 9 जणांनी प्रवेश केला. म्हणजे आम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्टी टार्गेट होत होतं. कुणालाही 30 वर्ष केलेला पक्ष सोडताना एवढं सोपं नसतं, त्याच्या पाठीमागे तेवढा त्रासही झालेला असतो. म्हणूनच आम्ही अशा काही गोष्टींचे निर्णय घेतले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आज बघतोय आम्ही दादांचं प्रतिनिधित्व बघतोय. दादा चांगल्या प्रकारची कामं करत आहेत आणि आम्ही पक्ष प्रवेश करायच्या अगोदरही दादांची मीटिंग घेतली. आज आपण कोळकीसारखं बघतोय, आज जरी 8,000 लोकसंख्या असली तरी आज बघतोय आपण 25-30 हजार लोकसंख्या आहे. फलटण तालुक्या शहर लगतच हे गाव कोळकी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्या या कोळकीमध्ये वाढतच आहे. या समस्या सोडवणं आज आमची बॉडी आहे, उद्या दुसरी बॉडी येईल. तुम्हाला त्या समस्या तर सोडवल्याच पाहिजेत ना. मग त्यामुळे आज ग्राम निधी असेल किंवा काही 15 वित्त आयोगाचा निधी असेल, आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, काही जे फंड असतील ते आपल्याला कोळकीतून खेचूनच आणावं लागणार आहे. कारण हे गाव मोठे आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहोत. दादांनी आम्हाला शब्द दिला. आज आपण बघतोय कोळकीसारख्या गावामध्ये 2-2 दिवसांनी पाणी येतं. आता तर काही कॅनलचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा महिना सोडून द्या, पण रेग्युलर सुद्धा आपल्याला 2-2 दिवसानंतर पाणी येतं. पण दादांनी आम्हाला शब्द दिला की आपण एक मोठी स्कीम आणू, दररोज मुबलक पाणी कोळकीला येईल असा आम्हाला शब्द दिला. मग आज नेता आपल्याला एवढा शब्द देतोय आणि कोळकीचं नंदनवन होतंय. आम्ही फक्त विकासासाठी गेलेलो आहे. आमचं फक्त पहिल्यापासून सामाजिक काम करणे आणि विकासाच्या पाठीमागे जाणे हाच आमचा पहिल्यापासून ध्यास होता आणि तो पुढेही राहणार आहे. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरं काही नसणार. आम्ही सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं आहोत, सर्वांच्या सुख दुःखात जाणारी माणसं आहोत. तुम्ही कधीही माझा इतिहास पाठीमागचा बघा, ज्या ठिकाणी सुख असो दुःख असो त्या ठिकाणी मी उपलब्ध असते आणि इथून पुढेही आम्ही उपलब्ध राहणार आहोत. आज ही पत्रकार परिषद घेतली, मला खूप वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या गावात आज आम्हाला पत्रकार परिषद घेण्याचा ही वेळ आली. ही यायला नव्हते पाहिजे, पण ही वेळ आणली असं मी म्हणते. आणि आपण सर्वांनी आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि राज्यामध्ये सत्तेत आहात, आमदार तुमचे आहेत, रणजितदादांच्या नेतृत्वात तुम्ही काम करता, तर ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची तुम्ही मागणी यापूर्वी केली आहे का आणि यापुढे करणार आहे का? त्यांना केलेली होती याच्यापूर्वी पण काय त्यांना सहकार्य करतो म्हणलं पण ते पण असंच करतो. तक्रारीवर काय ऍक्शन असेल? तक्रारी का त्यांना घेतली की आमची 2 कामं त्यांना ग्रामसेवकांना, पण तिथनं पुढं त्यांना जे प्रोसेस केली ऑफिशियल तर सरपंच मॅडमने तिथनं त्यांना डीसी देऊन सही करून टेंडर ओपन केलं नाही. किती दिवसापासून सगळं चालू? गेली 6-7 महिने आम्हीच चाललेलं. जिल्हा परिषद तक्रार दिली त्यांच्याकडे उत्तर काय?
त्यांना घेतलं बोलून सांगितलेलं किंवा असं ना करू, त्यांची पण कामं करा. समज दिला होता ग्रामसेवकांना. नोटीस दिला होता का? हा. लेखी नाही दिला. नाही येऊन तिथं दिलं तुमची तक्रार लेखी आहे का? हो लेखी टाकलं. मग त्यांनी तोंडी दिलं का त्यांच्यासमोर? सांगितलं त्यांना किंवा ते सगळं असं नाही चालत म्हणून. हा. लेखी त्यांना समज दिली नाही का तोंडी समज दिली? नाही तोंडी पण दिली, लेखी पण दिली. दिली. हा तोंडी पण दिली, लेखी पण दिली. त्याची प्रत दिली का तुम्हाला? आहे आमच्याकडे. वाहनचा आता जो 75 लाख शिल्लक आहे. 15 वित्त आता संपवता म्हणजे आहे पण शिल्लक आहे थोडाफार तो काय त्याच्यात पण ती असे ठराविक जणांचीच कामं करायची. आमची कामं ग्रामनिधीतनं किंवा 15 वित्त मध्ये कोणाचीही कामं घेतलेली नाही त्यांनी. जाणून बुजूनपूर्वक काम करायचं नाही. जवळजवळ 47 लाख 15 वित्त आयोग शिल्लक आहे आता सध्या. ग्रामनिधी 70-75 लाख रुपये शिल्लक आहे. एक प्रश्न असा होता की मॅडम म्हणले की अनुसूचित जातीचा कामं केली जात नाही, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही अनुसूचित जाती आयोगाकडे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात जाणार? अहो बजेटमध्ये त्यांच्या वार्डातली कामं धरली होती ती सुद्धा कॅन्सल केली आणि दुसऱ्या वार्डात नेली. बजेटमधली कामं वार्ड क्रमांक 6 मध्येच फक्त 15 म्हणजे मागासवर्गीय आहेत का? की तुम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे सरपंच आणि ग्रामसेवक नाही इथं आता तक्रार दाखल करणार आहे. आता 4 कामं जवळ धरले ते 6 नंबर वार्ड मध्ये. आमच्याकडे मागासवर्गीय वार्डनुसार मागासवर्गीय याची यादी आहे. पण जिथं लोकसंख्या कमी आहे तिथं निधी वापरला जातोय आणि जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं निधी वापरला जात नाही. त्याचा विषय कुठे येतो ते मंजुरीच म्हणतायत का? त्याच्यामुळे दुसरीकडे वापरायचा प्रश्नच येणार नाही. नाही बजेटमध्ये जी काम आहेत ना मंजूर एक म्हणतायत ते. नाही तेच केलं नाही. तेच दुसरीकडे वापरताच येणार नाही. जर एका कामासाठी मंजूर असेल तर दुसरीकडे कसं वापरता येईल? आता मागासवर्गीय ना किती सदस्य आहे तुम्ही? आम्ही 8 जण नाही 17 जण त्यांच्या विरोधी किती 8 9. मग अविश्वास का? नाही आता कशाला एक इलेक्शन राहिलेलं आहे 1 महिन्यासाठी. नेमकं हे कोण करते असं? तुमच्या ऍक्शनच काय नसेल तर हे असंच चालू राहणार. नाही आम्ही आता एवढे तुम्ही दिवस मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार करणार का? त्याच्या संबंधित तुम्ही दुसरंच उत्तर देताय. अविश्वास का आणत नाही त्याच्या संबंधित तुम्ही तिसरंच सांगताय. 6 महिने राहिले 2 महिने राहिले. पत्रकार परिषद हा काय त्याच्यावरचं उत्तर नाही. त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे तरच नाही घेणार आहे. त्यांना सांगितले आता आम्ही आता येणार झालेली मासिक मिटिंग आहे ना त्यात सांगितले असं नेते मीटिंग मध्ये सांगितलेलंच आहे. आता इथून पुढे जर कामं नाही झाली तर आम्हाला तो मार्गही स्वीकारावा लागणार. विकासराव तुम्ही आता सांगितलेलं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तुम्ही तक्रार करणार आहे. त्या तक्रारीसाठी तक्रार करताना कोणकोणते विषय प्रामुख्याने तुम्ही घेणार? गावातले प्रमुख जे काम प्रलंबित काम आहे ती जर नाही झाली तर आम्ही जाणार आहे तक्रार करणार किंवा चौकशी लावणार आहे. नेमकं हे करतंय कोण? नेमकं कोणावरती आरोप आहेत तुमचे सगळे? नाही काय सरपंच उपसरपंच ग्रामसेवक काय ग्रामसेवकांना सगळे जे टेंडर आहेत सगळे फ्लॅश केलेत. फक्त केवळ अडवणूक करायची आणि टेंडर पास करायचं नाही. प्रोसेस त्यांना करून ठेवली. सगळी ऑफिशियल जी प्रोसेस आहे ते कामाचे आमचे 2-3 कामं त्यांनी केलेले आहे. फक्त सरपंच पुढील दिशे देऊन मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये ज्या पद्धतीचं कारभार मनमानी कारभार चालू आहे. खरं तर हे सदस्य जनतेतनं निवडून आलेले आहेत. लोकांची कामं झाली पाहिजे एवढ्याच माफक अपेक्षा त्यांच्या होती. वारंवार मासिक मिटिंगमध्ये मागणी करून सुद्धा त्यांची मिटिंगमध्ये विषय घेतले जात नाही. मिटिंगमध्ये विषय घेतले जातात पण मंजूर केले जातात पण प्रत्यक्षामध्ये कामं दुसरी केली जातात. म्हणून आज आपल्यासमोर आपल्या माध्यमातून जनतेच्या पर्यंत जाण्याचा हा एक प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आहे. बाकी या गावामध्ये ज्या पद्धतीनं सत्ताधारी काम करतात या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये भ्रष्टाचाराची ग्रामपंचायतीची मालिका आहे. थोड्याच दिवसामध्ये आम्ही त्याही बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या बाबतीमध्ये आम्ही लवकरच खुलासा करणार आहे. शेवट जनतेनं यांना निवडून दिलेलं आहे. आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. लोकांची कामं झाली पाहिजे एवढी माफक अपेक्षा म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या समोर ते आलेले आहेत. या गावामध्ये सरपंच असतील आणि ग्रामसेवक असतील हे दोन्हीही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोघंही त्याच पद्धतीनं कामकाज करतात. सातत्यानं सदस्यांच्यामध्ये कशी भांडणं लागतील ही बघायची भूमिका ग्रामसेवकाची आहे आणि म्हणूनच गावाचा विकास काय अंतरावर थांबलेला आहे. आजही आपण बघतोय
गावातले रस्ते असतील, मूलभूत सुविधा ज्या जनतेला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या संदर्भामध्येच आज पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय झालेला आहे. आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आता सदस्य म्हणून किंवा उपसरपंच म्हणून विकास सांगितले, आम्ही नक्कीच या बाबतीमध्ये आक्रमक भूमिका घेऊ. लवकरात लवकर जे प्रश्न आमचे प्रलंबित आहेत, ज्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही, तर आमच्याकडे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा चौकशीचा अहवाल एक आलेला. त्या अहवालामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुळकीच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याचा खुलासा आहे, लेखी आहे. त्याही बाबतीमध्ये आम्ही लवकरच या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडे या बाबतीमध्ये तक्रार करणार आहे आणि लवकर जनतेसमोर हे विषय घेऊन जाणार की नेमकं काय काय घडलं. आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचा प्रयत्न होता, सत्ताधाऱ्यांची कामं झाली पाहिजे तर झाली पाहिजे, आमचे त्याला दुमत नाही. परंतु जे सदस्य या प्रभागात निवडून गेले, ती जनता याच गावातली, त्यांची कामं झाली पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे त्यामध्ये. मध्ये आणि राज्यामध्ये सत्तेत आहात, आमदार तुमचे आहेत, रणजितदादांच्या नेतृत्वात तुम्ही काम करता, तर ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची तुम्ही मागणी यापूर्वी केली आहे का आणि यापुढे करणार आहे का? त्यांना केलेली होती याच्यापूर्वी पण काही त्यांना सहकार्य करतो म्हणलं पण ते पण असंच करतो. तक्रारीवर काय ऍक्शन असेल? तक्रारी का त्यांना घेतली की आमची 2 कामं त्यांना ग्रामसेवकांना, पण तिथनं पुढं त्यांना जे प्रोसेस केली ऑफिशियल, तर सरपंच मॅडमने तिथनं त्यांना डीसी देऊन सही करून टेंडर ओपन केलं नाही. किती दिवसापासून सगळं चालू? गेली 6-7 महिने आम्हीच चाललेलं आहे. जिल्हा परिषद तक्रार दिली हा त्यांच्याकडून उत्तर काय? त्यांना घेतलं बोलून सांगितलेलं किंवा असं ना करू, त्यांची पण कामं करा, समज दिला होता ग्रामसेवकांना. नोटीस दिला होता हा. का? लेखी नाही. नाही ना, येऊन तिथं दिलं तुमची तक्रार लेखी आहे ना? हो लेखी टाका मग त्यांनी तोंडी दिलं का त्यांना समज? सांगितलं त्यांना किंवा सगळं असं नाही चालत म्हणून. हा. लेखी त्यांना समज दिली नाही का तोंडी समज दिली? नाही तोंडी पण दिली, लेखी पण दिली. हा तोंडी पण दिली, लेखी पण दिली. त्याची प्रत दिली का तुम्हाला? आहे आमच्याकडे. मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये ज्या पद्धतीचं कारभार, मनमानी कारभार चालू आहे. खरं तर हे सदस्य जनतेतनं निवडून आलेले आहेत, लोकांची कामं झाली पाहिजे एवढ्याच माफक अपेक्षा त्यांच्या होत्या. वारंवार मासिक मिटिंगमध्ये मागणी करून सुद्धा त्यांची मिटिंगमध्ये विषय घेतले जात नाही. मिटिंगमध्ये विषय घेतले जातात, पण मंजूर केले जातात, पण प्रत्यक्षामध्ये कामं दुसरी केली जातात. म्हणून आज आपल्यासमोर आपल्या माध्यमातून जनतेच्या पर्यंत जाण्याचा हा एक प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आहे. बाकी या गावामध्ये ज्या पद्धतीनं सत्ताधारी काम करतात, या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये भ्रष्टाचाराची ग्रामपंचायतीची मालिका आहे. थोड्याच दिवसामध्ये आम्ही त्याही बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन या बाबतीमध्ये आम्ही लवकरच खुलासा करणार आहे. शेवट जनतेनं यांना निवडून दिलेलं आहे. आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत. लोकांची कामं झाली पाहिजे एवढी माफक अपेक्षा म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या समोर ते आलेले आहेत. या गावामध्ये सरपंच असतील आणि ग्रामसेवक असतील, हे दोन्हीही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोघंही त्याच पद्धतीनं कामकाज करतात. सातत्यानं सदस्यांच्यामध्ये कशी भांडणं लागतील ही बघायची भूमिका ग्रामसेवकाची आहे आणि म्हणूनच गावाचा विकास काय अंतरावर थांबलेला आहे. आजही आपण बघतोय गावातले रस्ते असतील, मूलभूत सुविधा ज्या जनतेला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या संदर्भामध्येच आज पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय झालेला आहे. आणि भविष्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आता सदस्य म्हणून किंवा उपसरपंच म्हणून विकास सांगितले, आम्ही नक्कीच या बाबतीमध्ये आक्रमक भूमिका घेऊ. लवकरात लवकर जे प्रश्न आमचे प्रलंबित आहेत, ज्या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही, तर आमच्याकडे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा चौकशीचा अहवाल एक आलेला. त्या अहवालामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुळकीच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याचा खुलासा आहे, लेखी आहे. त्याही बाबतीमध्ये आम्ही लवकरच या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडे या बाबतीमध्ये तक्रार करणार आहे आणि लवकर जनतेसमोर हे विषय घेऊन जाणार की नेमकं काय काय घडलं. आज तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचा प्रयत्न होता, सत्ताधाऱ्यांची कामं झाली पाहिजे तर झाली पाहिजे, आमचे त्याला दुमत नाही. परंतु जे सदस्य या प्रभागात निवडून गेले, ती जनता याच गावातली, त्यांची कामं झाली पाहिजे एवढीच एक अपेक्षा आहे त्यामध्ये.